माणिकराव आम्ही कुठं वेटीस धरतोय? तुम्ही आले असते आम्हाला वाटलं तुम्ही चहाची व्यवस्था करणार. अब कर्जमाफी तुम्ही देणारच आहे म्हटलं त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे. नाही तुम्ही आता नेमकं काय सांगायचं इथे शेतकऱ्यांना? मी माईक स्पीकर तुमचा ऑन करतो आणि तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगा. माणिकराव मी स्पीकर ऑन करतो, शेतकऱ्यांना सांगा. माझं एकच म्हणणं आहे की शेतकरी बांधवांच्या साठी राज्य सरकारकडे तुमच्या मताशी मी सहमत आहे. राज्य सरकारने मी त्याचा पाठपुरावा करेल 100% त्यात काही शंका नाही. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला तुम्ही 17 तारखेला काय तिथे कोणासोबत मिटिंग? 17 तारखेला मी शेतकरी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे मुंबईला. आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर यावर्षी माझी आग्रहाची विनंती आहे, आपण या आणि सूचना करा. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. या संदर्भात मी तुम्हाला गॅरंटी देतो, विश्वास देतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्हाला 17 तारखेला कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या तारखेत 2-3 महिन्यानं कधी तुम्ही कर्जमाफी करणार तेवढं सांगा. मीटिंग महत्वाची नाही. तुम्हाला तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम रेड कॉर्पेट पाहिजे. तुम्ही असं विचार करू नका 17 झालं पाहिजे असं काही कधी पण या. तुम्ही जेव्हा सांगा मी तेव्हा तत्पर आहे. जेव्हा तुम्ही या, तुम्ही तुमची बाजू. माणिकराव तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलंय म्हणून तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे. तुम्ही भांडले पाहिजे कॅबिनेट मध्ये, आम्हाला आवाज आला पाहिजे ना. तुम्हाला कळेल ठीक तुम्हाला कळेल त्या संदर्भामध्ये मी तुमची बाजू मांडणार, 100% मांडणार. तुमच्याशी तुम्हाला माहिती मी खोटं बोलत नाही. म्हणूनच आलो इथं आम्ही. तुम्हाला खोटं बोलत नाही. माझा खोटं बोलण्याचा मला राजकारणाशी काही घेतलेलं नाही. ठीक आहे, पण तुमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी काय माझ्या फक्त विनंती आहे माझी, मी आपण आपल्या सर्व सहकार्याला सांगा.